शिक्षक मित्रांनो नमस्कार. शिक्षक मित्रांनो, टीचिंग डिजिटलीच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सिस्टम युनिट म्हणजे कम्प्युटरचा CPU, बरेच जण त्याला CPU म्हणतात. तर हा CPU त्याच्या आतमध्ये काय काय मटेरियल असतं हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पण आता हेच प्रत्येक गोष्ट आता आपण बारकाईने समजून घेऊ. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये हे समजून घेतलं की प्रोसेसर असतो, रॅम असते, हार्ड डिस्क असते आणि त्याचा डेटा कशा पद्धतीने प्रोसेस होतो, कशा पद्धतीने प्रोग्राम्स रन होतात हे आपण मागे एका व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. आता हेच आपण प्रत्यक्ष दिसतात कसे आणि यांचं प्रत्यक्ष कशा पद्धतीने कामकाज चालतं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मी कॅमेरामन यांना, राघवदादांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी पहिला आपल्याला प्रोसेसर दाखवायचा आहे. अतिशय छोटा असलेला हा प्रोसेसर या ठिकाणी आता आपण सर्वांना दाखवूयात. काय दिसतंय या प्रोसेसरवरती? लक्षात घ्या, हाच तो प्रोसेसर आहे ज्यावर कम्प्युटरचं कन्फिगरेशन अवलंबून असतं. हाच तो प्रोसेसर आहे ज्याच्यावर कम्प्युटरची पूर्ण कार्यक्षमता अवलंबून असते. हाच तो प्रोसेसर आहे ज्यावर कम्प्युटरचं पूर्ण कामकाज, वेग, किंमत, परफॉर्मन्स, त्याची ओळख, हाच तो प्रोसेसर. वरच्या बाजूनी हा हीट ॲब्झॉर्ब करता येईल अशा पद्धतीने वरतून प्लेटिंग असतं आणि खालच्या बाजूने ह्याचे शेकडोनी कनेक्शन्स असतात जे मदरबोर्ड बरोबर होतात. कोट्यवधी अब्जावधी ट्रान्झिस्टर्स या एकाच प्रोसेसरमध्ये समाविष्ट असतात. हा जो प्रोसेसर आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हा i9 प्रोसेसर आहे. 10850 याचा सिरीज नंबर आहे. अतिशय हायर स्पीड 10व्या जनरेशनचा i9 प्रोसेसर आहे. असाच याच मापाचा, याच आकाराचा i7 येतो, याच आकाराचा i5 येतो, i3 येतो. पण आपल्याला व्हिडिओ प्रोडक्शनसाठी मी तुम्हाला रिकमेंड केले सध्याच्या लेटेस्ट 10वं किंवा 11वं जनरेशन, आता 14वं जनरेशन चालू आहे, तर लेटेस्ट जनरेशनमधला i5 आपल्याला अपेक्षित आहे. आणि याची जी सिरीज असते ही सिरीज सुद्धा खूप मॅटर करते. ह्याच्यामध्ये F सिरीज येते ज्याच्यावरती हा प्रोसेसर जो आहे याला डिस्प्ले आउटपुट मिळत नाही आणि जे बिना कुठले सिरीजचे येतात त्याला डिस्प्ले आउटपुट येतं. K म्हणजे ॲडव्हान्स सिरीज असते. तर असे वेगवेगळे सिरीज या प्रोसेसरवरती लिहिलेली असते. तुम्ही ChatGPTला विचारून याच्यामध्ये कम्पेअर करू शकतात. आता सगळ्या प्रोग्रामला प्रोसेस करायचं काम हा प्रोसेसर करतो. पण हा प्रोसेसर एकटा चालत नाही. त्याला जो डेटा, ज्या डेटावरती तो प्रोसेस करत असतो ती म्हणजे ही रॅम. ह्या रॅममधल्या डेटावरतीच त्याला प्रोसेस करता येतं. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे खूप लोड असतो, म्हणजे व्हिडिओसारखं एकदम कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग असतं, खूप मोठ्या डेटावर प्रोसेस करायचे असते, मल्टिपल प्रोग्राम्स चालवायचे असतात, लाईव्ह स्ट्रीम करायचं असतं, रेकॉर्डिंग करायचं असतं, एडिटिंग करायचं असतं. अशा वेळेस या रॅमला हीटसिंक असणं सुद्धा गरजेचं असतं, कारण ही रॅम सुद्धा तापते. येस, या पद्धतीची हीटसिंक जी आहे, हीटसिंकसह काही थोड्याशा हाय रेंजच्या ज्या रॅम्स आहेत या हीटसिंकसह येतात. मुद्दाम तुम्हाला ही हीटसिंक काढून दाखवलेली आहे आतमध्ये रॅम कशी असते. आणि थोडीशी बजेटमधली रॅम जी असते ती या पद्धतीची असते, जी विदाऊट हीटसिंक असते. रॅम जितकी जास्त तेवढ्या जास्त डेटावरती प्रोसेसर जो आहे तो प्रोसेस करू शकतो. पण हे तुम्हाला माहिती आहे, रॅम ही व्हॉलटाईल असते. ज्यावेळेस आपण स्विच ऑफ करतो यामधला डेटा सगळा पुसला जातो. मग आपला डेटा असतो तरी कशात? तर तो असतो या सेकंडरी मेमरीमध्ये. सेकंडरी मेमरीमध्ये काय असू शकतं? ही आहे तुमची हार्ड डिस्क, जी आपण पूर्वापार वापरत आलेलो आहे. ही त्याच्या पुढचं व्हर्जन हार्ड डिस्कपेक्षा फास्ट असते. SSD याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. ही SSD, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, हार्ड डिस्क ड्राईव्ह हे त्यांचे लॉंग फॉर्म आहेत. आणि आता त्याच्याही पुढची, त्याच्याहीपेक्षा फास्ट आलेली जी मदरबोर्डवर डायरेक्ट बसते ती आहे M.2 NVMe PCIe SSD. M.2 NVMe PCIe SSD. त्याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी इथे दिलेली आहे आणि याला कलरचं लेबल असतात. हे ब्ल्यू कलरचं इथे लेबल आहे. याच्यामध्ये ग्रीन कलरचं लेबल येतं, ब्ल्यू येतं आणि ब्लॅक येतं. ग्रीनचा स्पीड या SSD सारखा असतो किंवा थोडासा याच्यापेक्षा पुढे, ब्ल्यू त्याच्यापेक्षा जास्त असतो आणि ब्लॅक, ज्याच्यावरती ब्लॅक लेबल असेल त्याचा स्पीड सगळ्यात जास्त असतो. शक्यतो विंडोज सारखी ऑपरेटिंग सिस्टम सी ड्राईव्ह इन्स्टॉल करणं, सी ड्राईव्ह चालवणं, ज्याच्यावरती आपले सॉफ्टवेअर चालवणं, तर हे सगळे सॉफ्टवेअर या मेमरीमध्ये इन्स्टॉल्ड होतात.
ज्यावेळेस आपण स्विच ऑन करतो तर त्यावेळेस स्विच ऑन केल्यानंतर यात असलेली ऑपरेटिंग सिस्टम, यामध्ये असलेले प्रोग्राम्स हे या प्रोसेसर थ्रू प्रोसेस होऊन या रॅममध्ये लोड होतात आणि आपल्यासमोर ते प्रोग्राम चालू झालेले दिसतात. म्हणजे ॲक्च्युली आपण काम करत असतो या रॅममध्ये प्रोसेसरच्या मदतीने. येस. आता बरेच जण बजेटसाठी किंवा पैसे वाचवण्यासाठी एक तर SSD वापरतात किंवा हार्ड डिस्क वापरतात. हार्ड डिस्कचं वैशिष्ट्य आहे की हार्ड डिस्कची कॅपॅसिटी भरपूर मोठी मिळते कमी कॉस्टमध्ये. आता जिथे तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे, व्हिडिओ स्टोअर करायचे आहेत, भरपूर डाटा तुम्हाला साठवून ठेवायचा आहे, तर अशा ठिकाणी SSD वापरली जाते. आणि जिथे विंडोज चालवायचे, फास्ट चालवायचे, पटकन कॉम्प्युटर सुरू करायचा आहे, तर असं विंडोज इन्स्टॉल करण्यासाठी ही वापरली जाते. ही M.2 किंवा SSD वापरली जाते. तर ह्या आहेत मित्रांनो सेकंडरी मेमरी, रॅम आहे प्रायमरी मेमरी आणि हा आहे प्रोसेसर. आता हे मदरबोर्डवरती बसतात कुठे? येस, तर आपण घेऊयात आता मदरबोर्ड. तर या मदरबोर्डवर हा संपूर्ण मदरबोर्ड आहे. त्याच्यामध्ये सेंटरला जी जागा असते ही असते प्रोसेसरची आणि हे प्रोसेसरचं इथे लिव्हर असतं, वरची कॅप असते. ही कॅप काढून या ठिकाणी प्रोसेसर बसवला जातो. आता हे जे प्रोसेसर आहेत बसवताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. ह्याला हँड ग्लोव्ज घालावे लागतात. कारण का हे प्रोसेसर नुसत्या बोटाच्या टचनी सुद्धा, हा मदरबोर्ड बोटाच्या टचनी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीने हे डॅमेज होऊ शकतात. तर ऑलरेडी हे आपले डेमो पीस आहेत, त्याच्यामुळे मी याला हातात घेतोय. मुळातच ज्यावेळेस प्रोसेसर हातात येईल त्याला एजेसलाच पकडायचं असतं. त्याच्या हे जे कनेक्शनचे जे पॉईंट्स आहेत त्याला कुठे टच लागता कामा नये. इथे जे खालचे पॉईंट्स आहेत याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारची कॅप असते. हार्डवेअर इंजिनियर हे बसवताना व्यवस्थित काळजी घेतात. आता हा प्रोसेसर जो आहे, हा प्रोसेसर या ठिकाणी बरोबर त्याचा नॉच कोणत्या बाजूने आहे ते पाहून बरोबर हा प्रोसेसर याच्यामध्ये बसवला जातो आणि त्यानंतर त्याच्यावरती ही कॅप बसवली जाते. आता ज्या पद्धतीने तुम्हाला रॅमवरती मी हिटसिंक दाखवली, अगदी त्याचप्रमाणे हा प्रोसेसर काम करत असताना प्रचंड तापतो. जितका तुमचा कामाचा लोड असेल तेवढा हा प्रोसेसर तापतो. तर ह्याला गार करण्यासाठी या पद्धतीची हिटसिंक वरतून बसवली जाते. अर्थात i9 प्रोसेसर आहे, तर तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे सिस्टम युनिट दाखवलं होतं तिथे लिक्विड कूल्ड सिस्टम तुम्हाला दाखवली. पण जे बेसिक कम्प्युटर्स असतात तुम्ही जर खोलून पाहिलं, आपल्या शाळेतले कम्प्युटर जर तुम्ही त्याचं एक कव्हर काढलं तर तुम्हाला या पद्धतीचा फॅन दिसेल. हा फॅन ॲक्च्युली खाली हिटसिंकला जोडलेला असतो आणि हिटसिंक जी आहे ही हिटसिंक या प्रोसेसरवर असते, जी या प्रोसेसरला गार करायचं काम करते. जर समजा हा फॅन बंद पडला धुळीमुळे तर प्रोसेसर गरम होतो आणि फार लवकर डॅमेज होतो. जर आपल्या कम्प्युटर सिस्टमचं जर कोणी दुश्मन असेल तर ती धूळ हा या आपल्या सिस्टमचा जास्त मोठा दुश्मन आहे. का? कारण ती आपल्या सिस्टमला गरम करते आणि पार्ट्स जे ते पार्ट्स डॅमेज होतात. आता रॅम जी आहे मित्रांनो, ही रॅम आपण बघितली, प्रोसेसर आपण या ठिकाणी टाकला. रॅम जी आहे ती रॅम या जागेवर बसते. याचा नॉचला नॉच मॅच करायचा असतो आणि ती जी आहे या पद्धतीने कट आवाज येतो आणि ही रॅम इथे फिट होते. त्याचबरोबर याला जे ग्राफिक कार्ड्स बसवले जातात तर ग्राफिक कार्डसाठी या पद्धतीचे स्लॉट्स असतात. याला PCIe स्लॉट म्हणतात. PCIe स्लॉटवरती ग्राफिक कार्ड बसवले जातात. पण त्याआधी आपण समजून घेऊ ही जी M.2 आहे ही मदरबोर्डवर कुठं बसते. तर M.2 चा स्लॉट या ठिकाणी असतो. या ठिकाणी त्याचे स्क्रूचे सेटिंग्ज आहेत. या जागेवर त्याला M.2 ला बसवलं जातं आणि स्क्रूला सेट करून या जागेवरती स्क्रू लावून ही M.2 बरोबर सरळ रेषेमध्ये फिट केली जाते. म्हणजे ही झाली आपल्या कम्प्युटरची स्वतःची विंडोजची मेमरी, ज्याच्यात आपण विंडोज इन्स्टॉल करणार आहोत. आणि बाहेरून जर हार्ड डिस्क किंवा SSD जोडायची असेल, येस, ही SSD किंवा ही जी हार्ड डिस्क आहे ही SSD जोडायची असेल, SSD किंवा हार्ड डिस्क, तर ती जी आहे ती मदरबोर्डला त्याच्या केबलने या जागेवर जोडली जाते. याला म्हणतात साटा पोर्ट्स. आणि जे तुम्हाला दाखवलं होतं की फ्रंटला जे USB असतात, पॉवर ऑनचं स्विच असतं, आणखी काही LEDचे कनेक्शन्स असतात, तर मित्रांनो ते या जागेवर ते सगळे पोर्ट्स असतात. इथून त्याचे जे पिन्स आहेत ते पिन्स या जागेवरती बसवले जातात. ओके. आता ग्राफिक कार्ड जे आहे, तर माझ्या हातामध्ये एक ग्राफिक कार्ड आहे. ग्राफिक कार्ड कधीही लक्षात ठेवा, ग्राफिक कार्ड हे कधी 8GB, 4GB, 2GB, 1GB असं नावाने खरेदी करू नका. त्याचा GPU कुठला आहे? येस, आता ह्याचा GPU या ठिकाणी दाखवलेला आहे.
याचा जो GPU आहे हे दुसरं ग्राफिक कार्ड आहे. याचा आतमध्ये त्याचा GPUचा नंबर दिलेला असतो. त्यावरून आपल्याला आता हे पहा इथे 710 हा नंबर दिलेला आहे. याचा अर्थ हे 710 ग्राफिक कार्ड एकदम लोअर रेंजचं जे ग्राफिक कार्ड आहे ते हे ग्राफिक कार्ड आहे. हे ग्राफिक कार्ड जे आहेत ते ग्राफिक कार्ड या जागेवरती या पद्धतीने ते या स्लॉटमध्ये बसतात आणि त्याचे जे कनेक्शन्स जे आहेत ते या बाजूने पुढून येतात. उलटं हे ग्राफिक कार्ड बसत नाही. ओके, काढायचं असेल तर या पद्धतीने त्यांना काढलं जातं. मागच्या बाजूला लिव्हर असतं, ते लिव्हर प्रेस करून हे ग्राफिक कार्ड बाहेर निघतं. अगदी त्याचप्रमाणे हे जे दुसरं ग्राफिक कार्ड आहे याचे जे पोर्ट्स आहेत, हे पोर्ट्स आपण इथे बघतोय. हे पोर्ट्स पुढच्या बाजूला ठेवून या ठिकाणी ग्राफिक कार्ड बसलेलं आहे. तर हे ग्राफिक कार्ड या पद्धतीने मदरबोर्डवरती या स्लॉट्समध्ये, या PCIe स्लॉटमध्ये ग्राफिक कार्ड बसतात. ग्राफिक कार्ड जितकं मोठं, जितकं त्याचं सिरीज मोठी, तेवढी त्याची व्हिडिओ प्रोसेसिंग करण्याची ताकद ही जास्त असते. ग्राफिक कार्ड या जागेवर बसतात. ही आहे M.2 NVMe जी मदरबोर्डवर डायरेक्ट बसते. हे आहे SATA पोर्ट्स ज्याला आपण हार्ड डिस्क किंवा SSD जोडतो. ओके, हा आहे प्रोसेसर आणि ही आहे रॅम. आता ह्याला पॉवर देण्यासाठी असतो SMPS. या SMPSला पुढच्या बाजूने इथून आपण पॉवर देतो आणि स्विच ऑन झाल्यानंतर यातला फॅन रन व्हायला सुरुवात होते, फॅन रोटेट व्हायला सुरुवात होते, जेणेकरून याच्यामध्ये जी उष्णता आहे उष्णता तो बाहेर टाकेल. आता पहा याच्या भरपूर केबल्स इथे दिसत आहेत, ज्यापैकी हा जो मोठा पोर्ट आहे, भरपूर मोठे इथे कनेक्शन्स आहेत, हे येतात या जागेवरती. उलटे कनेक्शन हे बसत नाहीत. बसेल तर हा सुलटाच बसेल. या पद्धतीने हा मदरबोर्ड बसलेला आहे. हे काही ॲडिशनल पोर्ट्स असतात. मदरबोर्डवर जर तशी जागा असेल तर त्या जागेवरती ते कनेक्शन्स बसवले. उदाहरणार्थ या जागेवरती तर ते पोर्ट, किंवा काही ना ग्राफिक कार्डला बसवण्यासाठी पोर्ट्स असतात. आता लक्षात घ्या, या मदरबोर्डचा हा पॉवर सप्लाय नाही आहे, म्हणून काही पोर्ट्स या ठिकाणी मॅच होत नाही आहेत. पण या अशाच पद्धतीने हायर एंडचे जे काही SMPS आहेत, ह्या हायर एंडच्या मदरबोर्डबरोबर मॅच होतात आणि त्याचे पोर्ट्स जोडले जातात. ह्या SMPSला जे ॲडिशनल पोर्ट्स असतात या पद्धतीने हे हार्ड डिस्क जोडायला कामाला, कारण हार्ड डिस्क किंवा SSDला ॲडिशनल पॉवर लागते जी या पोर्ट्समधून येते. आणि SATA नावाची केबल असते जी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली आपण. SATAची केबल इथं जोडली जाते, मदरबोर्डवरती जोडली जाते आणि पॉवर जी आहे ती पॉवर या जागेवरती दिली जाते. तर अशा पद्धतीने आपण हे पॉवर इथून दिली आणि SATAची जी केबल आहे ती या जागेवरून इथे मदरबोर्डला या जागेवर जोडली जाते. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण SATA केबल जोडून पाहिली होती. तर अशा पद्धतीने ही जी पूर्ण कम्प्युटर सिस्टम आहे ती वर्क करते. एकंदरीत याच प्रिन्सिपलनी आपला मोबाईल पण चालतो, याच प्रिन्सिपलने आपला टॅब पण चालतो. अँड्रॉइडचा टॅब असेल, ॲपलचा टॅब असेल, सगळीकडे वर्किंग प्रिन्सिपल हे सेम आहे. प्रत्येक ठिकाणी पॉवर सप्लाय असतो, प्रत्येक सिस्टममध्ये प्रोसेसर असतो, प्रत्येक सिस्टममध्ये रॅम असते, प्रत्येक सिस्टममध्ये मोठी सेकंडरी मेमरी असते. जिथे आपण हार्ड डिस्क किंवा SSD वापरतो तेच आपल्या मोबाईलमध्ये एक सेपरेट मेमरी असते, ज्याच्यातून हे सगळे अँड्रॉइड असेल, iOS असेल, हे रॅममध्ये लोड होतं. तर होप, मला आशा आहे की एकंदरीत कम्प्युटरचं कामकाज कसं चालतं हे तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलेलं असेल. धन्यवाद.